रामकृष्ण हरी. रात्रीचे 11 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. पण आमच्या पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास आम्हाला काय काय अनुभव आलाय ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. रात्री 11 वाजले. आम्ही कोल्हापूर मार्गे पंढरपूरकडे निघालो. बाहेर पाऊस पडत होता, पण विठुरायाच्या दर्शनाची ओढ इतकी होती की पावसाची पर्वा वाटत नव्हती. आमचा प्रवास नरसोबाच्या वाडी मार्गे सुरू झाला. त्यानंतर मिरज बायपास हायवे, सांगोला बायपास हायवे करत आम्ही पंढरपूरच्या दिशेने पुढे जात होतो. रात्री जवळपास 2 वाजले असताना अनेक वारकरी सायकलवरून जाताना दिसत होते. एवढ्या रात्रीही त्यांचा उत्साह तसाच होता. माझ्या मते तेही विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघत असावेत. सकाळी 3:30च्या सुमारास आम्ही पंढरपूरमध्ये पोचलो. शहरात प्रवेश करताच चौकात वारकऱ्यांची सुंदर मूर्ती दिसली. ती पाहूनच पंढरपूरची भक्तिमय ओळख जाणवू लागली. पण एक मोठी अडचण समोर आली. गाडी पार्क करण्यासाठी जागाच मिळत नव्हती. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शेवटी एक ठिकाणी गाडी पार्क केली आणि तिथूनच मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मंदिराकडे जाताना वातावरण खूप शांत आणि प्रसन्न होतं. प्रत्येक पावलागणिक मनात एक वेगळीच आनंद भावना निर्माण होत होती. जसं मंदिरजवळ पोहोचत होतो तसं भाविकांची गर्दी वाढत होती. लांबूनच विठ्ठल मंदिराचा कळस दिसू लागला. संपूर्ण मंदिर आकर्षक प्रकाशाने ओझवून निघालं होतं. मंदिराच्या परिसरात अनेक भाविक विश्रांती घेत बसले होते. ते दृश्य मनाला खूप समाधान देत होते. आता प्रश्न होता दर्शनाच्या रांगेचा. आम्हाला सुरुवातीलाच दर्शनाची लाईनच सापडत नव्हती. थोडा वेळ शोधल्यानंतर शेवटी मुख दर्शनाची रांग सापडली आणि आम्ही त्यात उभे राहिलो. मंदिराच्या आत व्हिडिओ शूट करण्यास सक्त मनाई असल्यामुळे मला आतले दृश्य चित्रित करता आले नाहीत. पण विठुरायाचे दर्शन घेतल्यावर मनात जी शांतता मिळाली ती शब्दात सांगता येणार नाही. दर्शनानंतर बाहेर येताच एक भाविकांनी संवाद झाला. त्यांनी सांगितलं की मुख्य दर्शनासाठी त्यांना तब्बल 11 तास रांगेत उभे राहावं लागले. म्हणून एक छोटा सल्ला, जर तुम्ही मुख्य दर्शनासाठी जाणार असाल तर तुमच्याकडे पुरेसा वेळ असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही चंद्रभागा नदीकडे अंघोळीसाठी निघालो. तिथे स्वच्छगृहाची चांगली व्यवस्था उपलब्ध आहे, त्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण येत नाही. आम्ही चंद्रभागा नदीमध्ये स्नान केलं. नदीत भरपूर पाणी होतं आणि सकाळचं वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. स्नान झाल्यावर काही आठवणी म्हणून फोटो काढले. त्यानंतर मला मंदिराचा प्रसिद्ध लाडू प्रसाद घ्यायचा होता, पण दुर्दैवाने प्रसाद काउंटर बंद झालं होतं. मग आम्ही चिरमुरे प्रसाद म्हणून घेतले आणि पुढे निघालो. परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या दिंडीची सुंदर प्रतिमा दिसली. तिथे थांबून काही फोटो काढले. पंढरपूर सोडताना आणखी एक गोष्ट विशेष लक्षात आली. आषाढी एकादशीच्या तयारीला सुरुवात झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविकांच्या रांगासाठी मोठमोठे मंडप उभा केले होते. ते मंडप इतक्या लांबपर्यंत उभारले होते की त्यावरूनच आषाढी एकादशीचा किती प्रचंड गर्दी होत असते ह्याचा अंदाज येतो. तर असा होता आमचा पंढरपूर विठ्ठल दर्शनाचा प्रवास. या मालिकेचा पुढचा भाग आपण तुळजापूर, अक्कलकोट आणि सोलापूरमधून सिद्धेश्वर मंदिराचा प्रवास पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा प्रवासाच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.